नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत घनसोलीमध्ये. परत एकदा घनसोलीमध्ये का आलो असं प्रश्न पडला असेल तर आत्ताच आपण एक व्हिडिओ टाकलेला घनसोलीच्या स्ट्रीट फूडचा, आणि तो स्ट्रीट फूडचा व्हिडिओ शूट करताना आम्हाला असं दिसलं की इथे खूप गावच्या म्हणजे वडापावच्या गाड्या असतात, तशा वडापावच्या गाड्या आहेत. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की इथला एक वडापावचा स्पेशल व्हिडिओ शूट करायचा, आणि तोच व्हिडिओ शूट करायला आज आपण इथे आलो आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे, वडापाव खायला एकटी मजा येत नाही, त्यासाठी मित्रांची तर साथ हवीच आहे. त्यासाठी तुम्ही ओळखतच असाल, आम्ही त्यांनी गणेशला मी घेऊन आलोय, आणि आता वेळ न वाया घालवता आता सुरू करूया. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की बोबाटा वडेवाला. आता इथला वडापाव खाऊया आणि बघूया कसं आहे. चला मग. दादा 3 वडापाव. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वडापाव आपला आलेला आहे. दोघं खुश झालेत, आणि आता जवळून मी तुम्हाला वडापाव दाखवतो. आतमध्ये सुकी चटणी टाकले, कांदा टाकले आणि गोडवाली चटणी टाकले. वडाची साईज पण खूप मोठी आहे अशी बघायला गेलं तर, आणि पाव आणि चुरा देखील टाकले याच्या आतमध्ये. आता टेस्ट करूया आणि बघूया कसा लागतोय. मग क्षितिज, कसा वाटला तुला वडापाव? वडापाव मला खूप छान वाटला. त्यांनी जे आतमध्ये जो चुरा दिला ना, त्याच्यामुळे एकदम खुशखुशीत लागतो, क्रंची लागतो, थोडं क्रंची लागतं. प्लस त्यांनी ते चटणी वगैरे दिल्यात. आय थिंक गोड चटणी आहे, तिखट चटणी आहे, प्लस कांदा पण टाकून दिला थोडासा, म्हणजे एक वेगळी चव लागते. आणि जर ते म्हणजे ती इमलीची चटणी आहे ना, म्हणजे इमलीची चटणी पण प्रॉपर त्याला असं गोड फ्लेवर येतं. हा हा हा. मी काय म्हणतो, खरं तर ना 2 वडापाव खाल्ले तरी पोट भरेल, एवढे वडापावची साईज आहे, आणि पावाची पण. वडे जेव्हा बनवतात ना, त्याचा ते बेसनचा लेअर असतो, तो जेवढा पातळ असेल ना तेवढा वडा खायला छान वाटतात. मला तेच आवडतं. पातळ असेल ना तर एकदम खुशखुशीत असं लागतात, त्यामुळे टेस्ट पण चांगली लागते. हा वडापाव देखील एक नंबर वाटतं मला. भाजी आणि जो ओव्हरऑल फ्लेवर येतोय ना, फ्लेवर नाही चव जी येते ती एक नंबर लागते, चव लागते. तर मित्रांनो, वडापाव एक नंबर होता, अप्रतिम होता. हा वडापाव आता आम्ही संपवतो, आणि जे वडापाव आम्ही खाणार आहे आज ते तुम्हाला एकदम लास्टला जो असेल व्हिडिओच्या एंडला आपण सिग्नल देऊ त्याला तिघांनी मिळून. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. आणि आता हा वडापाव संपलेला आहे, ह्याचा संपलाय, ह्याचा पण संपलाय, माझा शेवटचा वाईट राहिलाय. आपण पुढच्या लोकेशनला भेटू. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की अगदीच जवळ आहे. एक गाडी इथे लागले, एक गाडी माझ्या मागे आहे. या गाडीचं नाव आहे बोबाटा, आणि त्या गाडीचं नाव आहे बोबाटा. शाळेमध्ये कसं कॉपी करून पेपर लिहितात तसं झालंय असं वाटतंय. ते असं वाटतंय ते बिस्लरीचे 2 नाव आहेत, एक बिस्लरी आणि एक बिलसिरी. तसंच झालंय सेम. आता वडापाव देखील कॉपी एकदम सेम टू सेम आहे का ते खाऊन बघूया, आपल्याला कळेलच. चला मग. दादा 3 वडापाव. तर मित्रांनो, आता आपला हा वडापाव देखील आलेला आहे, तर हा खाऊया आता. हे बेसनचं कवर बघ, एकदम खुशखुशीत आहे. मला वाटतं म्हणजे जेव्हा आहे ना बेसन म्हणजे वडापाव असतो ना डबल तळलेला ना, मस्त खुशखुशीत होतं. टेस्टबद्दल बोलायचं झालं तर काय वाटतं तुला? आपण तसंच आहे, ह्यांनी पण चटणी वगैरे टाकून दिलं, कांदा टाकून दिला, त्यामुळं खाता खाता वेगळेच चव लागतात. कधी तिखट लागते, गोड लागते. मी सांगतो, जसं यांचं नाव आहे वडापाव पण तसं आहे. जर मी याला म्हणजे माझं जरा मत वेगळं आहे, कारण की तो वडापाव ना मला जरा जास्त चांगला वाटलेला. त्याच्या भाजीला एक जरा तिखटची चव होती. हा जरा आहे ना म्हणजे काय बोलतात, माइल्ड नॉर्मल फ्लेवर आहे याचा, जास्त तिखट नाही. पण एवढे इथे आला ना नक्की ट्राय करा, गरमागरम वडे भेटतील. हां, तुम्ही गर्दी देखील पाहू शकता. हे मात्र खरे, यांचा वडापाव असं नाही की बनवून ठेवलेला असतो, गरमागरम काढतात, कंटिन्यू माणसं आहेत. खाता खाता विसरलो मी तुम्हाला वडापाव जवळून दाखवायचा. वडापाव जवळून दाखवतो. जसं की तिथे होता ओली चटणी, सुकी चटणी, कांदा वगैरे टाकले, फक्त एकच फरक आहे, चुरा नाही दिलेला. पण माझ्याचा होता ते चुरा होता. मग तुला काय स्पेशल ट्रीटमेंट दिले वडापावला? चुरा, प्लेट बीट. हां ना, प्लस त्यांनी सोबत मिरची पण दिली. तुला अकाउंट बिकाउंट नाही ना इथं? हे वडापाव तुम्हाला खायचं असेल तर सनबेरी बिल्डिंगच्या अगदी समोर हे वडापावच्या गाड्या लागलेल्या आहेत,
आणि इथे अजून खूप स्टॉल आहेत पावभाजी वगैरे, पण आज आपलं स्पेशल वडापावचा व्हिडिओ आहे, त्यासाठी वडापावच खाणार आहे आम्ही. आणि रस्त्याच्या बाजूला असं उभे राहून वडापाव खाण्यात एक वेगळीच मजा असते. वेगळीच मजा आहे. अजून माहोल आहे हा तुम्हाला दुसरीकडे कुठे माहोल नाही म्हणजे तुम्हाला बघू शकता तुम्ही आमचे कपडे कसे आहेत. हा ऑफिसच्या फुल वेअर मध्ये, मी कॅज्युअल मध्ये, हा नोटीस पिरियडवर असल्यामुळे कसा पण आहे. ऑफिस सुटल्या इच्छा झालेली वडापाव खायची, त्याच्यामुळे आज ठरवलं वडापाव पण खाऊया आणि व्हिडिओ पण बनवूया. आता मित्रांनो हा वडापाव संपत आला, ह्याचा संपला, ह्याचा पण संपल. तर आता आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला. हा मग तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या तिसऱ्या लोकेशनला, जे की तुम्ही बघू शकता, माने बंधू वडेवाले. आणि इथे पण आपण वडापावच ट्राय करणार आहे. तर चला मग. मी काय म्हणतो, असं आपण किती वडापाव ट्राय करणार? दादा 3 वडापाव. मला वाटतं आज घरी जाऊन जेवायचं नाही. हा. तर वडापाव आपला आलेला आहे आणि ह्या टाइमला प्लेटी पण आहेत, मिरच्या पण आहेत, काही विषयच नाही. वडापाव मी दाखवतो, तुम्ही बघू शकता. कांदा, हिरवी चटणी, परत लाल चटणी, सुकी चटणी आणि हा वडापाव अप्रतिम आहे, खुशखुशीत आहे आणि भाजी पण एक नंबर वाटते. माझ्या पावाला पिंपल आलंय, आमच्या पावाला नाहीये. तर क्षितिज तू बघू शकतो ना, हे बघ याचं जे आवरण आहे ना जरा खूप जाड आहे आणि जे आवरणाच्या वरती राहतात ना थोडंसं वेट ते क्रिस्पी लागतंय, पण आवरण मे बी थोडं पातळ असावं. मी काय म्हणतो, वड्यापेक्षा पावाची चव जास्त लागते मला, कारण असं आहे वडा बारीक पडतो, पाव तर आहे. ह्यात सीन काय माहिती का, हे बेसनची चव जास्त येते, लागते. बोलू ना, तिचं आवरण खूप ठीक आहे ना, खाल्ल्या ना बेसन जास्त होते. आणि बटाट्याची जी भाजी आहे ना ती पण जास्त तिखट नाही, नॉर्मलच आहे. त्यांनी त्या चटण्या टाकून नंतर तो तिखट म्हणजे चव तिखट येते नंतर. त्यात ती हिरवी चटणी आहे ना त्यामुळे तिखटपणा असेल. असंच लहानपणी जेव्हा बाहेर वडापाव खायला जायचो, पैसे तर नसायचे, घरून जे भेटतील 2 रुपये 4 रुपये साठवून एकदा 10 रुपये झाले, चला वडापाव खायला. पहिलं 10ला नाही 7, 8, 5 रुपयाला वडापाव भेटत होते आमच्या टाइम, म्हणजे माझ्या टाइमला तर मी जेव्हा कॉलेज शाळेमध्ये होतो ना, भिडे नाही, म्हणजे मी शाळेत जेव्हा म्हणजे होतो ना तेव्हा 31st BTFastला पार्टी काय वडापाव चायनीज भेळ ह्याची पार्टी होती. सगळ्यांनी 10 रुपये काढायचे, वडापाव ते अजून गोळे असतात ना, बाकी सगळं सामान जमा करायचं, ही 31st पार्टी म्हणजे भाई एक नंबर. वडापावचा म्हणजे मी खरं सांगतो, मला पहिला वडापाव आवडायचा नाही, समोसा मला एक नंबर वाटतो, कारण समोसा ते कुरकुरीत असतं ना, ते कुरकुरीत असतो त्याचा. पण तेव्हा मी चुकीच्या जागे खायचो, त्याचं ते बेसन आहे ना खूप जाड असायचं, 5 रुपये पण जायचे आणि चव पण नाही लागायची. तुम्ही जे वडापाववाला बघितला पाटील, माने बंधू वडेवाले, खरं तर DMartच्या 2 मिनिटं अंतरावर आहे आणि याची जी लोकेशन आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे, बघा आणि नक्की या. आणि जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक वेळीप्रमाणे मी बोलतोय, करा ना प्लीज. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आपल्या फॅमिली मेंबरसोबत, मित्रांसोबत, थोडाफार सपोर्ट. आता हा वडापाव आम्ही संपवतो, तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला मग. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला, जे काही तुम्ही पाहू शकता, तुपे बंधू वडेवाले. आता इथला वडापाव खाऊया आणि बघूया कसा लागतोय. चला मग. दादा 3 वडापाव. तर आपला हा वडा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जवळून, ह्या साईडला गोड चटणी लावले, ह्या साईडला तिखट चटणी, कांदा आणि सुकी चटणी पण लावले, सगळी मिक्स झाली एकत्र. आणि वडा हा आतापर्यंत 3 खाल्ले, 3 मेन रोडला होते, गर्दी पण खूप होती. इथे गर्दी कमी वाटते, पण मला वाटतं जरा आतमध्ये असल्यामुळे ते गर्दी कमी आहे, पण चव खूपच चांगली आहे. चवीच्या हिशोबाने जर आलं ना ते तर लय गर्दी पाहिजे. ते कसं येणं जाणाऱ्याच्या अशा लगेच नजरेत पडतात, त्यामुळे गर्दी खूप असे येतात. जर चव हवी असेल, वडा खायचा जो आनंद हवा असेल ना, तर इथे यावं. प्रत्येक घासाला एक वेगळीच चव लागते. नाही, जर वडापाव बद्दल जर बोलायचं झालं ना तर खरंच अप्रतिम आहे वडापाव. फक्त एकच आहे की जरा मला पाव कडक म्हणजे जरा कठीण वाटतं पाव. बघ ना, जरा हार्ड आहे. जसं वातावरण थंड होत चाललं, बाकी 3 वागे ना एकदम सॉफ्ट होते पाव. हा जरा मला कठीण वाटलं थोडं. माहोल कसा गरम होता, गर्दी होती, वडे तळले की लगेच जायचे, त्यामुळे पाव पण फ्रेश लगेच जायचे. आपण फ्रेशच आहे, फक्त थोडा टाइम जास्त ठेवलाय असं वाटतं. हवे वातावरण थंड झालं ना
त्यामुळे पाव थोडेसे कडक झालेत. बाकी चवीला बोलायला गेलं तर एक त्याचं नंबर. कम्पॅरिझन आणि याचं कम्पॅरिझन करायला गेलं तर खूप वेगळं आहे. खरंच. तर मित्रांनो आता वडापाव आम्ही संपवतो आणि तुम्हाला पुढच्या लोकेशनला भेटतो. चला मग. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की तडबीडकर वडावाला. आणि तुम्ही बघू शकता लिहिलंय खाल तर तृप्तवाल. आता 3-4 जागे झाले. तृप्त जरा झालंच होतं. आता इथे पण बघूया खाऊन अजून तृप्त व्हायचंय का. नाही खूप झालं मला. तुला तृप्त व्हायचंय. हा पोट भरलंय. खूप पोट भरलेलं आहे. आता इथून पुढे जे काय खाईल 1 किंवा 2च वडापाव घेऊ, हा तेवढंच. कारण की कॅपॅसिटी संपले. चला मग जाऊया. तर मित्रांनो आता आपला तळबीडकरचा वडापाव आलेला आहे, जो की कराडमध्ये खूप फेमस आहे. तिकडे तर खूप शाखा आहेत त्याच्या. आणि मी आत्ताही घनसोलीमध्ये शाखा बघितली म्हणून आम्ही हा ट्राय केला. नाही तर आपण गाडीवरचेच वडापाव करत होतो. तर आम्ही प्लीज मी बोलतो तू पहिले घास घा. सगळ्या थोडा घास मी खाईल. खरं तर पोटात जागा नाही. पाव आणि ते वडापाव खाल्ल्यामुळे खूप पोट फुगले. आता मला वाटत नाही महिनाभर मी वडापाव खाईन भाई. जरी क्षमता संपली. वडापाव लवर असाल तरी जास्तीत जास्त तुमच्या कॅपॅसिटीनुसार 2 वडापाव ट्राय करा. आता हा किती वडापाव असेल? 5वा का 4था 5वा वडापाव आहे. यानंतर असं होईल आता इथेपर्यंत आलंय, अजून थोडं खाल्लं की इथे येईल. आणि अजून थोडं खाल्लं की मग बाहेर. रात्री मारामारी आहे पोटात वडापावची. प्रत्येक बेरँड भांडणारे एकमेकासोबत. चल या ट्राय करू. जर स्टार्टिंग म्हणजे जर बघायचं झालं वडापाव तर ह्याचा पण पाव देखील मला ना जरा असं कठीण वाटतंय. आणि आतमध्ये जर बघायचं झालं तर कांदा, टॅमॅटो, काकड्या बिकड्या, इथं प्रॉपर सॅलेड दिले. ह्या साईडला काय नाही, हिरवी चटणी आहे फक्त. आणि जर वडा बोलायचं झालं तर मग तसंच आहे बघ, पातळ आवरण आहे, खुशखुशीत आहे एकदम. खूप खाऊन बघितला तू, खाऊन बघ. याचं जे बेसनचं आवरण आहे ना, पातळ आणि एकदम क्रिस्पी आहे. बटाट्याची भाजी देखील चवीला खूपच चांगली आहे. मस्त लागतोय. पण जर खरं सांगायचं झालं तर मी गावाला गेले, माझ्या गावचे आमचे जे आजूबाजूचे एरियातले जे तळबीडचे स्टॉल आहे तिथे खाल्लंय. जी माझ्या गावाला जी चव आहे ना ती इथे नाही आहे. दुसरीकडे नाही भेटत. गावची जी चव आहे ना, जे तळबीड वडापावची खूप फेमस आहे. आणि जी चव लागते हा एक नंबर. गावचं मला वाटतं त्यांचा पाव, परत त्यांची जी क्वांटिटी क्वालिटी सगळी सेम असते. या अगोदर आपण म्हणजे खाल्लं होतं कोणते तुपे बंधू, तुपे का तांबे काहीतरी होतं. तुपे बंधू. तर त्यांचाही वडा देखील असाच होता, ज्याचं आवरण खूपच पातळ होतं, क्रिस्पी लागत होतं. बरोबर. बटाट्याची भाजीची चव जरा वेगळीच होते. नाही म्हणजे हा वडा पण तसाच आहे. बरोबर. पण म्हणजे माझं काय म्हणते, मी तिकडचा खाल्ला त्याच्यामुळे मी कम्पॅरिझन मी त्याच्या हिशोबाने करतोय. असं बघायला गेलं तर हा चांगलं आहे, पण मी त्या हिशोबाने कम्पेअर केलं ना तर मला जरा ठीक वाटलं त्या हिशोबाने. आणि काय म्हणतो, तर ही आपली पहिली लोकेशन असते ना तर नक्की 4-5 वडापाव खाल्ले. नक्की नाही, तर बरं. वडापाव तसे आहेत. खरं बोलतो. आरामशी जाते. अजून एक गोष्ट, सॉस घेऊन येतो आम्ही इथं. आता खाऊन बघ. थोडं टाक बस तुला घे थोडासा. बस. ह्याच्यावरती गोड चटणी नाही दिलेली, डायरेक्ट केचप आहे आपल्याकडे इथं. काही वेळेस वरती असे पदार्थ खाताना, वडापाव वगैरे खाताना ना, बस तिखट चटणीपेक्षा जो गोड चटणीमध्ये खातो ना आपण, जरा वेगळीच चव लागते. खूपच जरा छान चटणी बघितली, केचप नाही, वेगळंच आहे काहीतरी. चिंच असते ना, चिंचेची चटणी आहे, केचप नाही. जर हा वडापाव खाल्ला आणि जर तुम्ही कराडचे असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या गोष्टीवर. आणि हा व्हिडिओच बोलतोय, वडापाव संपवतो आता आणि पुढच्या लोकेशनला भेटूया. मी बोलतो चला लवकर जाऊ. भूक लागले का तुला? भूक नाही, खरं तर टाइम पण झालेला आहे आणि खूप पोट भरले आता. असं वाटतंय आराम करावा. खरंच पोट खूप भरलंय. आता एक शेवटचं लोकेशन करू. ह्याच्या पुढे आमची कॅपॅसिटी नाही. सगळ्यांचे तोंड बघू शकतो तुम्ही. आता जाऊया पुढच्या लोकेशनला. चला बाय बाय. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या लोकेशनला, जे की तुम्ही बघू शकता, गणेश वडापाव. आणि आता कॅपॅसिटी संपले. पहिले 3 खाल्ले, आता मगाशी 2 खाल्ले, आता एकच खाणार आहे. तर एक वडापाव घेऊया. आता एक वडापाव दे. तर तुम्ही बघू शकता वडापाव आपला आलेला आहे. जर वडापाव बघायचं झालं तर आतमध्ये सुकी चटणी हिरवी आणि आपली जी लालवाली चटणी असते गोड तीच आहे सेम. तर मी विनंती करेन गणेशला आणि अमितला की तुम्ही ट्राय करा. ट्राय करायला आता पोटात बिलकुल जागा नाही राहिलेली. सगळ्यांचे आले तेच आहेत, पोटात जागा नाही.
पण एक एक घास खाऊ. छान लागतोय. ठीक आहे अमित तू ट्राय कर. खरं तर पाव खूप झालेले आहे आणि पावाने मला पोट एवढं. मग वडा खा वडा खा बघ. मला तर खायची सवय आहे, ह्यांना नाही आहे. पण आज माझं पण पोट भरलंय खूप. खरंच सांगतोय पावामुळे खूप म्हणजे हेवी झालंय. तुम्ही बघू शकता खायची सवय तर आहे. आपण ट्राय कर. कसं वाटलं ते सांगितलं नाहीस. हा आम्ही आता एवढे खाल्ल्यात. तू सांग आता. मस्त आहे, छान आहे. फक्त मला जरा एक वाटलं की याचं आवरण जरा जाड आहे. हा तेच सांगायचं होतं का बेसनची चव लागते, म्हणजे थोडी कमी लागायला हवी, पण बटाट्यासोबत बेसनची पण चव खूप लागते. बेसनची चव जरा जास्त लागते. जे चटणी टाकले त्यांनी, गोड चटणी तिखट चटणी एकदम मिक्स झाले, त्याची एक वेगळीच चव आहे. प्रत्येक घासासोबत वेगळीच चव लागते. त्याच्यासोबत मिरची देखील ट्राय करून बघ कशी लागते. ट्राय केलीस? कारण वडापाव आणि मिरची एक अतूट नाटक. अतूट नातं आहे. जिथे वडापाव खायला गेला तिथे मिरची नाही खाली, मग तू काय खाल्लंस? वडापाव. नॉर्मल वडापाव आहे, छान लागतं. फक्त एकच आहे की बेसनचं आवरण जरा जाड आहे, जरा जाड आहे. त्याच्यामुळे जरा बेसनचं जास्त चव येते. बाकी वडापाव तसं बघायला गेलं तर खूप छान आहे. जर स्टेशनच्या जवळ असाल, कधी स्टेशन जवळच आहे, आला तिथे तर नक्की वडापाव ट्राय करा. आणि आत्ताच आपण घनसोलीच्या स्ट्रीट फूडचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे. जर तो बघितला नसेल तर नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा. परत चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. आणि हा व्ह्यूज पण जास्त केले पाहिजे. आणि कमेंट्समध्ये सांगा देखील की पुढच्या लोकेशनला आम्ही कुठे गेलं पाहिजे आणि काय काय खाल्लं पाहिजे. कारण तुमचे सजेशन्स देखील आम्ही, म्हणजे प्रत्येक सजेशन आम्ही वाचतो, कमेंट्स वाचतो, त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन देखील भेटतं आणि मदत देखील भेटते की आपल्याला नक्की कव्हर काय करायचं. बरोबर. आणि हा तुमच्या येथील ना एकदम स्वादिष्ट असा पदार्थ सांगा जे की आम्ही ट्राय करू आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता हा व्हिडिओ आम्ही संपवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. भेटू. तर मित्रांनो आजचे आपले सगळे स्पॉट कव्हर झालेले आहेत. आम्ही तब्बल 6 ठिकाणी वडापाव ट्राय केले. त्यामधून आपण जे सुरुवातीचे टॉप 3 म्हणतात ना, हां, तसे आपण डिसाईड करू. तर त्यानुसार आपण तीन जे वडापावचे स्टॉल होते त्यांना रेटिंग देऊ. तर तुमच्या चालेल. मते कोणते असतील पहिले? इकडून चालू करूया. माझ्यामध्ये पहिला आहे भो भाटा, दुसरा आहे भो भाटा, ओके. आणि तिसरा तडबीटकर. ओके. माझ्यामध्ये पहिला होता बो भाटा, दुसरा होता तुपे बंधू हां. आणि तिसरा तडबीडकर. माझ्यासाठी पहिला असेल तडबीडकर वडेवाले, दुसरा असेल बोभाटा वडेवाले, आणि तिसऱ्याला आपण ते तुपे बंधू होते ते तिसऱ्या नंबरला असतील. आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत खा, प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय. तर मित्रांनो कंटिन्यू सॉरी. आणि तोच व्हिडिओ शूट करायला आज आपण इथं अच्छा तो बोभाटा. आता जे काही आम्ही वडापाव खाणार आहेत त्याचे आम्ही सिग्नल लास्टला देणार आहे. त्याचा बोलायचं आहे का त्याची बोललो.